थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्या मोठ्या प्रमाणे माझ्या प्रेमाला सहयोग करण्याकरिता, माझ्या विषयाला सहयोग करण्याकरिता इथं यावेळी एकत्रित झाला, त्याबद्दल आभार. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मी स्वतः मीडियामध्ये आहे, मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता आहे, मी स्वतः बॉलिवूडमध्ये आहे. परंतु हे करत असताना मी गेले अनेक वर्ष एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो. तिला कंपनी नाही, तिला मी मॅनेजमेंटच म्हणत असतो. परंतु इव्हेंटचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक, सांस्कृतिक हा कशा पद्धतीने होईल त्याचा मी वारंवार प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी जे इव्हेंटच्या माध्यमातून भारत देशामध्ये पेरलेलं आहे ते गुगल तुम्ही शोधलं तर जगभरात मी पेरलं तेवढं कोणीच पेरलं नाही, अशा पद्धतीचा माझा तो इतिहास आहे. परंतु तो काय माझ्या एकट्यामुळे झाला नाही. माझं टीमवर्क आहे, मी आहे, माझ्या घरातली लोक आहे, परिवारातली लोक आहे. मी मगाशी म्हटलं ज्या प्रकारे माझं लोकांपुढे आयडी आहे की मी लावारिस आहे. ठीक आहे, लावारिस असूनही मला जगभर लोक प्रेम करतात, जगभर माझे भाऊ बहीण आहेत, जगभर माझं प्रेमळ नातं आहे सगळ्यांची. परंतु तेव्हा एक ऋणानुबंध आहे की बहीण भाऊ आपल्याकडे एक पवित्र नातं आहे. तर त्या पवित्र नात्याला कुठेतरी एका रूपामध्ये आणून एका दिवशी, जसं आजचा दिवस आहे 5 एप्रिल 2026 रविवार, तर मी असं म्हणतो की आजच्या दिवसाला आपण भावा बहिणीचा दिवस मानवा. जसे विदेशातून बरेच सण आले आणि ते आम्ही ॲक्सेप्ट केले. व्हॅलेंटाईन डे आमच्या देशाचा इव्हेंट नाही, पण मी त्याला प्रेम दिवस, प्रेम दिन म्हणून साजरा करतो. मी व्हॅलेंटाईन म्हणत नाही, परंतु प्रेमाचा भाग आहे, भावा बहिणीचं पवित्र प्रेम आहे. तर ह्या पवित्र प्रेमाच्या दिवशी भावानी बहिणीला एक असं ट्रीट द्यावं जे मी आज दिलं आहे. हे मी दिलं आहे, हे आमच्या सगळ्याच बहिणी आहेत, सगळेच भाऊ आहेत, त्यांच्या मार्फत दिलेलं आहे. आणि हे देत असताना माझी इच्छा होती की निदान आम्ही भेटत नाही एक दुसऱ्याला, मुळात माझा तर वेळच मिळत नाही कुणाला, पण ह्या इंटरॅक्टमुळे, 1-2 तासाच्या इंटरॅक्टमुळे एक दुसऱ्याला आम्ही संपर्क करू शकतो, एक दुसऱ्यासोबत काही 4 चांगली व्यंजनं खाऊ शकतो आणि सुखादुःखाचं बोलू शकतो. तर एक हेतू माझा असा आहे की आजच्या नंतर आपल्या भारतातल्या स्पेशली किंवा जगात असणारे जे भारतीय लोक आहेत त्यांनी भावा बहिणीसाठी अशा एका पद्धतीचं ट्रीट 5 एप्रिललाच ठेवावं प्रत्येक वर्षी, असं माझा मान नाही. आता मी माझ्या पद्धतीने इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट मार्फत, मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे, संचालक आहे त्या मॅनेजमेंटचा, त्या मार्फत मी आज सुरुवात केली. मी छोटेखानी केली, ज्याची जशी अवकात असेल, जसं ऐपत असेल त्याने आपापल्या बहिणीसाठी, बहीण म्हणजे सक्की नव्हे, बहीण म्हणजे मावशीची मुलगी, काकाची मुलगी आहे, भाऊ आहे, हे नातं आहे आपलं. आणि काही असे मित्र असतात जे जीवापलीकडे भावापलीकडे नातं ठेवतात, ते पण आपलेच भाऊ आहेत. आता माझे भरपूर आहेत अशा इथं.
तर ते सगळे आपले असतात. मग भावा बहिणीच्या नात्याने ह्यांनी एकत्र या आणि निमित्त आहे ज्याच्यात ज्या पद्धतीने व्यंजन देता येईल, नाचता येईल, गाता येईल, काही चांगले डायलॉग्स करता येईल, कविता बोलता येईल, तर एक मनोरंजनाचा कार्यक्रम पण त्यामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये होऊ शकतो. आणि 5 एप्रिलला याच्यासाठी की मी त्याची आज सुरुवात केली. जसं कुठेतरी कोणीतरी व्हॅलेंटाईन डेची सुरुवात केली, जसं कोणीतरी मदर डेची सुरुवात केली, फादर डेची सुरुवात केली. तर मदर फादर तर रोजच आहे आमच्यासाठी आणि भाऊ बहीणही रोज आहे. ते पवित्र नातं आहे. परंतु कधीतरी त्यांना कुठेतरी एकोप्याने घ्यायचं आणि त्यांच्या संपर्कात येऊन आपण एकमेकाला भेटू. काहीतरी अशा पद्धतीचं 4 शब्द चांगले, 4 विचार चांगले, आपलंपण, प्रेम, माया एक दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जर आम्हाला कोणी ऑफर केली, तर आम्ही अशाच पद्धतीचं इव्हेंट त्यांना सक्सेसफुल करून देऊ शकतो. आणि त्यांची संख्याही किती असू शकते. मग ती 50 असेल, 25 असेल, 100 असेल आणि माझ्याकडे 5 स्टार हॉटेलपासून 3 स्टार हॉटेलपासून समुद्रामध्ये भरपूर जागा आहे. मी समुद्राच्या बोटीमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे इव्हेंट करून देऊ शकतो. आत्ता मी सरकारकडे मागणी करतोय की बोटीमध्ये मी लग्न करून देणार सगळ्या जाती धर्माची. कारण हॉलमध्ये 6-6 महिने लाईन लावावं लागते. हॉटेल 5 स्टार हॉटेल लोकं वैतागले त्याच्यात इव्हेंट करून आणि 6-6 महिने लोकांना वेटिंग करता येत नाही. सगळं महागडं झालं आहे. मी बोटीमध्ये लोकांची लग्न लावणार. अशा पद्धतीचं मी सरकारला मागणी केली. तर ती तुमच्या मार्फत समाजापुढे जाईल, सरकार पुढे जाईल. मी सरकारला त्या मागणीचा प्रस्ताव ठेवलेला आहे. सरकार काय म्हणेल तो पुढे भाग आहे. पण मला ते ऑफर ऑलरेडी आलेले आहेत की आमचं लग्न बोटीमध्ये कधी कशा पद्धतीने करतात. तर लग्न नाही, लग्न असेल, वाढदिवस असेल, कुठल्याही पद्धतीचा मनोरंजनाचा कार्यक्रम असेल, तो आपल्याला बोटीमध्ये करता येईल. आहे मीडियामार्फत हे जर समाजाला चांगल्या प्रकारे कळलं आणि समाजाने त्याला प्रबोधनाकार माध्यमातून पाहिलं, तर समाज पण हे कोणी ना कोणी भाऊ बहीण आपल्या आपल्या ठिकाणी करणार. बऱ्याच आठवणी आहेत. अशा आठवणी आहेत की प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला इंडिव्हिज्युअल पटतं की आम्ही या ठिकाणी आज काय कुठला क्षण आम्ही तयार केला, कुठल्या क्षणी आम्ही भेटलो. याचा याच्यात आमच्या 1-2 बहिणी आल्या नाही, ते व्हिडिओ कॉलवर बोलले. कारण त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थचे प्रॉब्लेम आहे, ट्रॅव्हलचे प्रॉब्लेम आहे. ते अचानक बाहेर आहेत, ते येऊ शकले नाही. पण त्यांना दाखवलं की बघा आम्ही सगळे एकत्र आलो. तो एक वेगळा आनंद आहे. आणि आनंदाचे क्षण भरपूर आहेत. दुःख आहे, दुःख सगळ्या जगाला. दुःखाने कोणी वाचलेला नाही. पण दुःखातून थोड्या वेळासाठी जर तुम्ही सुख म्हणत असाल, तर सुखाचा थोडा वेळ घ्या ना तुम्ही. सुख मांडा, सुख घ्या, सुख द्या. दुःख तर चारी बाजूला आहे, कुणाला दुःख नाही. सगळ्या भावा बहिणी, जगातल्या सगळ्या भावा बहिणी, भारतातली जगी भाऊ बहीण जगभरात कुठे राहत असतील, प्रत्येकाला म्हणणं आहे की तुम्ही भावा बहिणीपासून नाराज झाला असाल, तिला जवळ करा. भाऊ बहिणीपासून नाराज झाला असाल तर बहिणीने भावाला जवळ करावं आणि जे काय असेल खुल्या मनाने मांडावं आणि एकत्रितपणा आपला पवित्र जो नाता आहे त्या नात्याला जगभरामध्ये एक संदेश देता येईल. तर ते नातं जास्त नक्की नक्की हे उलट खूप चांगला प्रश्न आहे आणि कोणी काय करतं ह्याला महत्त्व द्यायचं की तिथे आपण ठरवायचं. परंतु जे कोणी करतं ते करत राहू द्या, ते चांगलंच आहे. आपण त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काय करू शकतो तर हे आहे भावा बहिणीचा सुसंवाद. मला नाही वाटत तुम्ही कधी गुगलमध्ये काही चेक केला असेल की तुम्हाला कधी भावा बहिणीचा सुसंवाद बघायला मिळाला असेल. नो, हे पहिल्यांदा आम्ही पेरलंय आणि पहिल्यांदा असं झालंय की इंडिया मीडिया अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून ज्या दिल्ली दरबार हॉटेलमध्ये आम्ही बसलोय, ते हॉटेल माझ्या मित्राचंच आहे. माझा जुना मित्र आहे तो 1980 सालचा, त्याची ब्रँच आहे. तर त्या सगळ्यांचा एक सहयोग आहे या सगळ्या इव्हेंटला. तुमच्या मीडियाचं सगळं सहयोग आहे इव्हेंटला. आपण प्रेमळ आहोत, भाऊ आपणही कुणाकुणाचे भाऊ आहोत, बहीण आपली आहे, बहिणी आपल्या आहेत. आपण एकत्र आहोत. हा सुसंवाद हा लोकांमध्ये जाईल तुमच्या मनात आणि त्याला कुठेतरी मला नाही वाटत का निगेटिव्ह कोणी बघायची गरज. पण जग आहे, चांगले पण बोलतात, वाईटही बोलतात. मी चांगलं पेरलं एवढं मला माहिती. यांना विचारा बहिणीला कसं पेरलं, ते सांगतील तुम्हाला, त्यांचं ओपिनियन. दादाचा फोन आला आणि त्यांनी असं असं सांगितलं की आपण फक्त बहीण भाऊ भेटणार आहोत आणि बाकी कोणीच नसणार तिथे. तर ते ऐकून खूप छान वाटलं, पण आनंदही झाला की खरोखर ही संकल्पना खूपच छान होती, ती त्याच्याच डोक्यात अशी येऊ शकते. ते ऐकून खूप छान वाटलं आणि घरी पण असं सांगितलं मिस्टरांना की अरे चला आता आम्ही बहीण भाऊच फक्त भेटणार आहे, तुम्ही नाही यायचं. ते सोडायला आले होते तरी त्यांना सांगितलं नाही तुम्ही नाही यायचं, आम्ही फक्त बहीण भाऊच भेटणार आहोत असं दादाने सांगितलेलं आहे. पण खूप छान वाटलं. तर त्या बोलल्या की भाऊबीज आणि रक्षाबंधन पण भाऊ बहिणीचा असतो, पण त्यावेळेस पण कसं असतं आपण सगळे येतो एकत्र, म्हणजे घरातले पण असतात,
वहिनी असतात किंवा आमचे मिस्टर असतात, असं सगळे एकत्र असतात. पण असा इव्हेंट झाला की फक्त बहीण भाऊ, ते खूप छान वाटलं आणि मस्तच आम्ही खूप म्हणजे आनंद झाला आणि एन्जॉय केलं खूप. थँक्यू. प्रत्येक वर्षी असं असं अपेक्षा आहे आणि अजून नवीन नवीन त्याच्यात काहीतरी करणारा दादा, त्याच्या हे आहे, भरोसा आहे. हो हो, थँक्यू. नक्कीच. नाही, ही संकल्पना चांगल्या पद्धतीने काम केली पाहिजे, कारण मी पवित्र मनाचा आहे. माझे पवित्र विचार आहे. मी माझ्या भावा बहिणीला घेऊन पवित्रतेचा विचार केला. ह्याच्यात कुठल्याही भावाचा कुठल्याही बहिणीचा कसला स्वार्थ नाही. भले आम्ही साधी लोक आहोत, सर्वसामान्य लोक आहोत, पण आमचे विचार खूप पवित्र आहेत आणि ते प्रगतीपथाचे आहेत. ते कुठेतरी अजरामर आहेत, ते अनमोल आहे. लोकही ह्याला अप्रिशिएट करतील आणि करावं, मला असं वाटतं. आपण आपल्याकडे कुठला तरी सण आला, बनवला कुणीतरी, आपण जसं रंगपंचमी म्हणतो, तर आपण कुणीतरी आपल्याला त्या काळामध्ये शिकवलं ना, रंगपंचमी होती, होळी होती, दुसरीची रंगपंचमी येते. तसंच भावा बहिणीचा एक दिवसाचा हा संवाद, प्रेमाचा संवाद, या संवादाला आपण एकत्र आलो. पण संवादासोबत आपण 4 व्यंजनं खाल्ली, चांगल्या पद्धतीचं डिश खाल्लं, गोड गोड आता आपण खाणार आहोत. म्हणजे तिखट खाल्लं तर गोड पण आहे. त्याची चर्चा झाली, तुम्ही कुठे आहात, तुम्ही कशा आहात, तुम्ही कशा आहात, काय चाललंय, पुढची प्रगती कशी काय. आता माझा एक भाऊ पोलीसमध्ये आहे, तो पोलीसमध्ये बिजीच असतो, पण त्याला मी म्हटलं की तुला हजर राहायचं आहे, तो आला, हजर राहिला आणि गेला. पण त्याला ड्युटीला जाणं गरजेचं आहे. तर तो निदान आपल्या या भावा बहिणीच्या संवादाला त्यांनी कुठेतरी जोड दिली आणि हे हॅपीनेस आहे. इट इज अ व्हेरी बिग थिंग की तुम्ही आपल्या बहिणीबद्दल, आपल्या भावाबद्दल मनामध्ये किती किंतु परंतु ठेवा, पण तुमचं प्रेम हे कुठंच लपणार नाही. आणि माझं तर सगळ्यांवरच प्रेम आहे. मी म्हटलं, मी जरी लावारीस आहे जगाच्या नजरेमध्ये, तरी माझे वारीस म्हणून जगभरात मला भाऊ बहिणी भरपूर आहेत, मला मानणारे भरपूर आहेत. आणि तुम्ही सगळे तर ओळखता मला, तुम्ही माझ्या जवळचेच आहात. नेक्स्ट. म्हणजे एकंदरीत हा जो दुरावा वाढला आजकाल लोकांचा, तो एकत्र झाला. नाही जरी झाली तर झाली पाहिजे. शेवटी नातं आहे, हे नातं कुठंच तुटत नसतं. राग आला हा भाग वेगळा आहे. मी म्हटलं ना, किंतु परंतु प्रत्येकामध्ये, नवरा बायकोमध्ये, मुलांमध्ये, बापामध्ये आहे ना, प्रत्येकामध्ये. पण त्याला बाजूला सारून एक दिवस भावा बहिणीच्या संवादाचा, त्याच्यात नुसतं संवाद नाही, भोजन आहे. भोजन, चांगलं भोजन केलं, मस्त केलं, पण ज्याची ज्या पद्धतीची अवकात असेल त्या पद्धतीची ट्रीट होईल. एखादा भाऊ मला कॉल करेल की मला 5 स्टारमध्ये 100 भावा बहिणीला करायचं आहे, मी करून देईल. एखादा मला करेल की मला बोटीत पाहिजे बाबा भावा बहिणीला, मला इव्हेंट करायचा आहे, मी करून देईल. माझं ते कामच आहे, माझा तो पेशाच आहे. पण त्या निमित्ताने हा त्याला दुजोरा मिळेल की 5 एप्रिल 2026ला मी ह्याची नीव ठेवलेली भावा बहिणीच्या वैयक्तिक, म्हणजे मी सांगितलं की तिथे त्या इव्हेंटला फक्त भाऊ आणि बहीण असेल, काका, मामी, मावशी, मेवणा, साला, बिना, जिजा कोणी नाही, फक्त भाऊ आणि बहीण. तिथे त्यांना फ्रीडम द्या. तिथे त्या दिवशी तुमची सून नाही पाहिजे, सासू नाही पाहिजे, कोण नाही पाहिजे. आम्ही भाऊ बहीण. आणि एक दिवस आमच्यासाठी का नसावं. तर एक दिवस म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये 4 तास काढले. उद्या जर वेळ आली तर आम्ही सिंगापूरला जाऊ सगळे मिळून, तिथे आम्ही एक दिवस आमचा एन्जॉय करू, 3 दिवस. तर हे सगळं पॉसिबल आहे. आणि आपल्या देशामध्ये संकटाचं वारं काही कमी आहे, टेन्शनचं वारं काही कमी आहे. तर त्याच्यात थोडंसं टेन्शन मुक्त व्हा ना. बहिणीला तुमचं काय सुखदुःख सांगा, बहिणीचं तुम्ही सुखदुःख ऐका, त्यातून तुम्हाला काही सोल्युशन काढता येईल ते बघा. मदत हा भाग वेगळा आहे, प्रत्येकाला करता आली तर केली पाहिजे. करता येत नाही तर निदान 4 शब्द चांगले तरी मांडा. त्यांच्या माथ्यावरून हात फिरवा, डोक्यावरून हात फिरवा. 5 एप्रिल याच तारखेला काय विशेष आहे का की असं काही नाही, माझ्या मनात आलं. संडे आहे, लोकांना संडेला सुट्टी असते, लोकांना म्हणायची गरज नाही यार नाही तो मी ड्युटी पे होऊ, मला जमणार नाही वगैरे वगैरे. अरे रविवार आहे, प्रयत्न करा. रविवार असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहेत ना. मग लोकांना सुट्टीचा दिवस पण आवडेल की सुट्टीच्या दिवशी आम्ही इथं हजर आहोत. आणि मला असं वाटतं, मी 5 एप्रिल म्हटलेलं आहे, तुम्ही कशा पद्धतीने चालताय हे समाजाला जाणारा एक मेसेज आहे. समाज कसा बघतो त्या दृष्टिकोनातून. कारण भावा बहिणीमध्ये दुःख पण भरपूर आहे ना. अनेक मी तर असं म्हणतो की ज्यांना बहिणी नाही आहेत त्यांचा मी भाऊ आहे, आणि ज्यांना भाऊ नाही ते माझ्या बहिणी आहेत. का? कारण जगामध्ये अशी लोक आहेत की त्यांचं कोणीच नसतं. मग जिथं कमी तिथं आम्ही असं, आमचं ब्रीद वाक्यच आहे, जिथे कमी तिथे